डोंगरांनी वेढलेल्या एका सुंदर जंगलात एका उंच शिखरावर एक प्रचंड आणि शक्तिशाली गरुड राहत होता. त्याचे तीक्ष्ण डोळे, लांब उड्डाण आणि अफाट ताकद संपूर्ण जंगलात प्रसिद्ध होती. त्या डोंगराच्या पायथ्याशी एका जुन्या वडाच्या झाडावर एका लहानशा घाटात एक कावळा राहत होता. दररोज जवळच्या गावातील मेंढपाळ त्यांच्या मेंढ्या आणि बकऱ्या चरायला आणत असत. त्यांच्यासोबत लहान कोकरेही येत असत. तो गरुड दुरून त्यांच्यावर नजर ठेवत असे. संधी मिळताच तो विजेच्या वेगाने खाली उतरून आपल्या मजबूत पंजात कोकराला पकडून क्षणात आकाशात दिसेनासा होत असे. तो कावळा दररोज हे दृश्य पाहत असे आणि तो गरुडाच्या ताकदीने मोहित झाला होता. त्याला वाटत होते की या संपूर्ण जंगलात गरुडासारखा शूर आणि महान कोणीही नाही. हळूहळू त्याला त्याच्यासारखे होण्याची इच्छा वाटू लागली. एके दिवशी त्याला वाटले, गरुड एक पक्षी आहे आणि मी सुद्धा. जर तो कोकरू उचलू शकतो तर मी का नाही. त्या दिवशी तो कावळा मोठ्या उत्साहाने आकाशात उडाला. तो शक्य तितक्या उंच उडाला. खाली एक लहान कोकरू चरताना दिसले. त्या कावळ्याने गरुडाप्रमाणे आपले पंख पसरवले आणि वेगाने खाली झेप घेतली. पण गरुडासारखे उडणे सोपे नव्हते. त्या कावळ्याला इतक्या उंचीवरून झेप घेण्याची कधी सवय नव्हती. जोरदार वाऱ्यामुळे त्याचा तोल गेला आणि कोकरूपर्यंत पोहोचण्याऐवजी तो एका जवळच्या एका खडकावर आदळला. आघात इतका जोरदार होता की त्याचे डोके फुटले, चोच मोडली आणि पंखांना दुखापत झाली. तो वेदनेने विव्हळू लागला. थोड्याच वेळात त्याचा श्वास थांबला. वरच्या शिखरावर बसलेला गरुड हे सर्व पाहत होता. दीर्घ श्वास घेऊन तो म्हणाला, प्रत्येकाची स्वतःची ताकद, स्वतःच्या मर्यादा आणि स्वतःची ओळख असते. अनुकरण करून कोणीही महान बनत नाही. त्या दिवशी जंगलातील इतर पक्ष्यांनाही एक मौल्यवान धडा मिळाला. त्यांना जाणवले की स्वतःची क्षमता न ओळखता दुसऱ्याचे आंधळेपणाने अनुकरण करणे विनाशकारी ठरू शकते. शिकवण: केवळ इतरांच्या यशाची नक्कल करून यश मिळत नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वतःची क्षमता, कौशल्य आणि ओळख असते. शहाणपणाने शिका, पण आपले वेगळेपण कधीही गमावू नका.